नमस्कार मित्रांनो, इकडे या साईडला बघू शकता सलग 4 मैदानामध्ये एक जोडी पलतय. पडगेकरांचा महबूब आणि आनंद शेठ फुलोरे कोणीगाव यांचा ओम्या. ओव्हरटेक किंग ओम्या असं त्याला नाव पडलंय. आज पण चांगला गुलाल घेतलेला आहे. विचारूया काय बोलाल आजच्या गुलालाविषयी आणि आज कुठली गाडी झाली ती पण सांगा एकदा आम्हाला. आज विरुद्ध गाडी होती. पिंपलास भिवंडीचा पिंट्या आणि डेरिवलीचा पाकऱ्या. सुंदर गाडी झाली. आणि गाडी कशी जमली? तर मैदानामध्ये का बॅनरवर जमली होती? गाडी बॅनरवर जमलेली. महबूब आणि पिंट्या सांगून ओम्याला पण होता. ओम्याला पण होता. जरी लपून असलं तरी मला वाटतं लोकांनी अनुमान लावला असेल का ही जोडी पळेल, कारण आज सलग मला वाटतं 4 मैदानामध्ये ना. कुठल्या कुठल्या मैदानामध्ये गुलाल झालाय सांगा ना एकदा. चिंचिवली उसडण्याला पहिले एक झालता आणि खेडकाले म्हणजे उसडण्याला 2 झाले. आणि पहिल्यांदा कुठे चिंचवलीला पळाली का? हां नाही, इथं खेडकाले खिरकालीला पहिल्यांदा पळाली. कोणी पळवली म्हणजे आजची गाडी? आवी ड्रायव्हर वसार चारी शर्ती त्यांनीच पळवल्या. बघा मित्रांनो, ड्रायव्हर पण एकदम फिक्स ड्रायव्हर, वसारचा आवी ड्रायव्हर. काय बोलाल बघा, गाडी मला वाटतं खूप आठवड्याची लढत चालू होती, कारण समोर पण नामांकित जोडी होती. आज पाखऱ्या आणि पिंट्या म्हटलं तर खूप मोठी नामांकित जोडी होती. तसंच ओम्या मला वाटतं काही दिवसापूर्वी आजारी पण होता. तुम्ही पळवायचा निर्णय कसा काय घेतला अचानक? चिंचिवलीच्या पाठीमध्ये बैलाच्या लागलेला पायाला जुकार तुटलेला, तर बैल लांब गेला, गावात पळून गेला. तर बैलाच्या 4 पायाला लागलेला. तर बैल आम्ही रिकवर केला 5-6 दिवस. आज बैल ठीक झाला, मग घेऊन आलो. बघा, आणि मला वाटतं काय म्हणजे कौतुक काय करायला जोडीचं. आज मला वाटतं गाडी मागं असताना सुद्धा गाडी पुढे खेचली जाते ही गाडी, आणि ड्रायव्हरचं पण कौतुक. जसं तुम्ही सांगितलं आवीने पळवली गाडी. काय बोलाल? गाडी तर सुंदर पळते. खाली फक्त सुट्टीला थोडंसं बाहेर जाते गाडी, नंतर पुढे खूप छान गाडी पळते. सुरुवातीला आवी ड्रायव्हर पण खूप सुंदर गाडी आणतो. 4 मैदानं झाली. आज आनंद शेटने आले का? आनंद शेठ बाहेर गेले थोडे. बघा, मालक नसताना सुद्धा नियोजन पण चांगलं. तर तुम्ही पण भाऊच आहेत त्यांचं. म्हणजे बघा, एक विश्वास ठेवला जातं आहे की चला मी नसलो तरी पण कोणतरी आहे जे माझ्या अंगावर किंवा माझ्या नंदीच्या अंगावर गुलाल टाकतील. म्हणजे तुमच्यावर विश्वास. काय बोलाल? काय नाही, त्यांच्याबद्दल बोललो तेवढं कमीच आहे. पैऱ्यांचे आता मला वाटतं खूप सारे फोन येत असतील की चला आता आम्हाला पण पैऱ्या द्या, कारण गाडी लावतोय तो आता. हा, पहिरे तर खूप फोन येतात. तर सध्या तर हीच गाडी पळणार. हीच गाडी. बघा, बरेचसेच गाड्या मालक आहेत मित्रांनो, ज्या गाड्या मुंबईला पळत होत्या. आता आपण याच्या आधी पण A1 जोडी बघितली. बरेचसेच म्हणजे गुलाला झाली. तर तुमचं पण 4 गुलाल. बघा, चालू सीझनला अजून सीझन पण बाकी आहे. आता हीच गाडी पळवायची का? हा, हीच गाडी. जोपर्यंत गुलाल नाही पडत तोपर्यंत हीच गाडी पळवायची. आणि गाडी खूप छान पळते. बघा, आणि मैदानाविषयी काय बोलाल? किती वाजता आलं होतं मैदानात? आम्ही आलेलो 1:30 वाजता आलेलो मैदानात. तर नाव नोंदणी केली आणि 3 वाजता नेलेलं खालती बैल. गाडी चांगली झाली, सुंदर सुटते. बघा, मी आलेले दाखवलं पण. म्हणजे बरेचसेच गाड्या मालक आहेत ना, जसं यो आपलं रूल काढले आहेत 3 ते 7. मला वाटतं वेळेवर बैल आणायचा, कारण का सकाळी आणल्यापासून त्याला पण इथं त्रास आहे. त्याच्यानंतर आपण बघतोय उन्हाचा पण त्रास. म्हणजे चला आपली गाडी जमल्यानंतर आपण जाऊया, किंवा आपल्याला जवळ गाव असल्यानंतर किंवा पाठी जवळ असल्यानंतर वेळेवर जाऊया. काय बोलाल? काय, आम्ही लवकर निघलो. आणि नियम तर खूप छान काढलेत. सकाळी आणि दुपारी 12 वाजता मैदान बंद होतं आणि दुपारी 3ला चालू होतं. नियम खूप सुंदर आहेत. बरोबर आहे. जसं तो नाव करतोय आज कोणीगावचं नाव. बघा, याच्या आधी पण बरेचशीच बैलांनी केलं आहे. मिस्टर इंडिया असेल, बरीचशीच बैलं होती. त्यांच्यानंतर कुठेतरी नावा रूपाला आला आहे ओम्या. आणि आता मुंबईला म्हणजे जे बैलगाडा शहर क्षेत्र आहे त्याच्यामध्ये चर्चा पण चालू आहे ओम्याची. काय बोलाल? ओम्यानी तर आमचा खोनीगावचा आणि आमचं नाव तर खूप उंचावर नेऊन ठेवले. त्याचा मानावर तेवढे धन्यवाद कमी. बघा, आता कुठं करतात पुढचं? आता 3 फेऱ्याचं मैदान पण आलंय. काय विचार केलाय का? नाही, 3 फेऱ्याला बैल नाही न्यायचा, तर बिंजोडलाच बैल पळणार. बिंजोरलाच. आणि मला वाटतं लगेच आता कुठलं तरी रीट आपला पिसरव्याचं मैदान येते, बोनिवलीचं येतं. मैदानं चालूच आहेत. म्हणजे आता पावसाला पण कुठेतरी एक या दाखवतो, रंग दाखवतो. मी पण येतोय लवकर. काय बोलाल? काय नाही, बघू आता. जिथे मैदान असेल तिथे ही गाडी पळणार. हीच गाडी पळणार. चला, तुम्हाला मी शुभेच्छा देतो आणि थांबतो. कुठेतरी लवकरच पुन्हा पण ही जोडी पळावा आणि अशीच गुलालामध्ये रंगावं. माझ्याकडून शुभेच्छा असतील तुम्हाला. धन्यवाद.